नमस्कार मित्रहो, आज आपण निमगावच्या एक दुसरा एक बैल या मैदानात होतो आणि या मैदानात भेकराई माता प्रसन्न अमित ढोरे फुरसुंगी यांची दोन्ही बैल गुलालास पात्र आहेत. तर ते आपण बघू. पहिल्या सेमीमध्ये हा छावा गुलालास पात्र राहिला आहे आणि दुसऱ्या सेमीमध्ये हिंद केसरी दुश्मन फायनलसाठी पात्र राहिला आहे. आपल्या समेत सगळी टीम आहे, मालक आहेत. पण पहिल्यांदा आपण जाऊया अभिभायाकडे. अभिभाया नमस्ते. नमस्ते. काय छावा गुलालात राहिला त्याचा आनंद आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मलाच आनंद झाला की दुश्मन फायनल राहिला. फायनलला राहणं म्हणजे आमच्यासाठी एक काय म्हणतात ते वेगळी गोष्ट आहे आता, कारण की त्यांनी इतकं संघर्ष केलाय, इतक्या दुःखापतीतनं आलाय. त्याचा पाय फ्रॅक्चर 2 ठिकाणी मोडलेला होता. 1-1.5 वर्ष त्यांनी गोट्यात बसून काढलेत. अशा परिस्थितीत पळत 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 हळू 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 आणि आज तो एवढ्या मोठ्या सेमीत आणि अक्षरशः म्हणजे बोलाय शब्द नाही असं आहे आमचं. पाठीमागच्यात एक अडीच महिन्यापूर्वी एक गुलाल त्याने घेतला, पण आजचा सेमी वेगळा होता. त्याच्यानंतर पण त्याला थोडी दुखापत झाली. त्याच्यानंतर 1 महिनाभर 2 महिने बसून होता बैल. आणि आज जवळजवळ माझ्या अंदाजे पहिलंच मैदान आहे दुखापतीनंतर. आणि त्यांनी त्याचं दाखवून दिलं की मी थांबत नाही आणि थांबणार नाही. ओके. आणि विषय म्हणजे उजव्या खांद्याने अजून मेन म्हणजे मेन खांदी नव्हता अजून. मेन खांदे असतात तर अजून थोडं पण त्यांनी दाखवून दिलं की मी दोन्ही खांदी तसाचे आणि पळत राहणार. ओके. आम्ही सेठ, आपण काय सांगाल? आज बोलायला शब्द नाही आहेत. काय झालं तर 2-2.5 वर्षापासून बैलाला दुखापत होती, पाय फ्रॅक्चर होते बैलाची वगैरे, ते सगळं झालं. त्यानंतर पायऱ्या अभावी बैल मागं राहिला होता. त्यानंतर 2 महिन्यापूर्वी गुलाल झाला, बैल गुलालात आला. आणि योगायोग आमचा असा की गाडीचा आमचा ॲक्सिडेंट झाला आणि पिकअप पलटी झाला. त्याच्यात परत बैल चमकला. परत त्यानंतर 2 महिने संघर्ष केला. त्यानंतर छावाल तर पैरे होत होते, त्याचे गुलाल होत होते. पण आज आम्हाला ज्या बैलाने शर्यत क्षेत्र दाखवलं तो बैल आज फायनलला राहिला. म्हणजे तो मालकासाठीच पळाला. म्हणजे आता इथून पुढे काय बोलायला शब्दच राहिले नाही की हे बैल म्हणजे आम्ही एक फेरा बैल काढायचा, पाय दुखायचा, पाय वर धरणार, त्याला जे नाही ते केलं पायासाठी. पण आजही बैल काय 100% ओके नाही, पण 3 पाय मालकासाठी बैल आज पळाला. आता ज्यावेळेस आपण हिंद केसरी कोरेगावचा बुलेटच्या मैदानाचा फायनल घेतला होता 1 नंबर, त्यावेळेस मी समक्ष बघा होतो, त्यावेळेचा आनंद. पण त्याच्यापेक्षा तुम्ही आता नुसतं फायनल राहिला तरी तुम्हाला जास्त आनंद झालाय. त्यावेळेस म्हणजे कसं खोंडच पळत होता, पैरे होत होते, सगळं काय होत होतं. आज म्हणजे वायद्या देऊन सुद्धा बैल अंधारात असल्यामुळे बैलाला पैरे नव्हते. म्हणजे आता असं झालं की आता शेवट मी इथून पुढच्या येणाऱ्या अड्ड्यात ही घरचीच गाडी, आपला बैल बी पोहतो हे लोकांना दाखवलं पाहिजे ना आपण. घरचीच गाडी हाणणार होतो, पण आज बैलांनी त्याच्या पळाच्या जोरावर करून दाखवलं. बरोबर. चांगला सेमी होता, मोठ्या सेमीत एकदम बरोबर. मित्र हो, पहिल्या सेमीत छावा राहिलाय आणि दुसऱ्या सेमीत दुश्मन राहिलाय. तेजस, तुझं काय मत आहे? माझं काय नाही, माझं लई इच्छा होती त्याला फायनलला ठेवायची. लई दिवसाचा संघर्ष होता. जवळजवळ आमचा 2 वर्षाचा संघर्ष. महाकाल बरोबर हिंद केसरी झाला माळशिरसला, त्याच्यावर बैल आज राहिला. पहिला छावाचा सेमी सोडला आणि परत दुश्मनचा सेमी सोडला की तू पळत आला पाठीमागून. पळत येत असताना तुझं म्हणजे तुझ्याकडे मी बघत होतो, उड्या मारत तो असा आला. नाही, त्या बैलासाठी आपण काही बिघडू. मित्र हो, आता तेजस थोडा भावनिक झालाय का त्याला माहीत आहे की बैल किती कठीण परिस्थितीनं, बैलाबरोबर सगळी टीम ही कठीण परिस्थितीनं जात होते. त्यामुळे आता थोडंसं त्याचा शब्द थांबतो. पण आपण थोडं इकडे छावाकडे जाऊ. भैया, छावा आणि दुश्मन दोन्ही फायनलला राहिली, काय तुमचं मत आहे? छावाचं एक वैशिष्ट्य आहे, जिथं गट काढतो ना तिथं फायनलला आहेच. गट नाही काढला की आपलं घरी गप्प आलाच घरात. जिथं गट काढला तिथं घरी जायला 7 वाजता गडी फायनलला राहणार. आजपर्यंत आता आम्ही किती 2 महिने झाले घेऊन गट काढला, तिथं सेमीला मारच नाही खाल्ला. बरोबर. हे वैशिष्ट्य आहे छावाचं. आणि गट बी चांगला काढला, सेमी चांगला काढला, दोन्ही बैलाचं एकदम जोरात. काय भया, ह्या भयाच्या एक डोळ्यात पाणी आलं. काय भया सांगतील? बऱ्याच दिवसात तू मैदानात बी आलायच. चांगलं केलं दुश्मनची. आमची लई इच्छा होती भरपूर दिवसाची की मस्त सगळी मला थांबवायचं, त्याला थांबवायचं. तर त्यानं दाखवून दिलं की आपण आता थांबायचं नाही. आणि वैशिष्ट्य पळाच 10-15 दिवस अगोदर ऍक्सिडेंट झालाय. 3 वेळा पलटी खाऊन आज फायनलला. बघा, जे म्हणजे खरं गुलाल नशिबात असला ना तर कसा बी गुलाल होतो. आता मला सांगा, आपला दुश्मनचा कंटिन्यू गुलाल होता, त्यानंतर गुलाल तुटत होता, तर बरीच बैलं झाली, एक 10-12 बैलं झाली आपली. बदल गुलाल हाय सतत, कोण नाही कोण घेतोय, एका घेतोय, बजरंग घेतोय, छावा घेतोय. परंतु दुश्मनचा गुलालाचं
एक तुमच्यासाठी महत्त्व काय वेगळंच झालं, आहे. सुरुवातीला तात्या मी बैल घेतली बरीच, हं. पण काही बैल फसवत गेली काही, आणि शर्यत क्षेत्रात कसं ज्याचा पोहतो त्यालाच थोडंसं पैरे हे ते अडचण हां येते. हां ह्या बैलांनी ओळख करून दिली. ते 2-3 वर्षापूर्वी बैल आदतपणात पडला, दुष्यात पडला, आणि त्यानंतर हिंद केसरी बैलाला लागलं, आणि बैलाला लागलं तर फ्रॅक्चरच झालं. बैल म्हणजे चालतच नव्हता, असं बळच ढकलून आपल्याला बैल पुढे हां, चालवायला हां, लागला. हां. त्याच्यानंतर बरीच म्हणजे 15 बैल झाली, बैल लागला ना. त्यानंतर मग ह्याच्यानंतर आता बैल थांबवायचा कसं, मग त्यानंतर एक्का घेतला. हां एक्कानी चांगला, आजही एक्का पोहतो, थोडासा हो, इंजुरी हां. मध्ये येतो, पण एक्कानी मग दिवस आणले. त्यानंतर छावाच नाही, तर बजरंगमध्ये. 15 बैलं झाली. बजरंग असे एक- एक. 1-2 महिने बैल पडली. बरं, आता सेट आता कसं होतं, आता मला माहित आहे तुम्ही काय म्हणताय, फक्त दुश्मन आता सांगताय ते सांगताय बंदी नंतर सुरू झालेलं, हम्म. पण बंदीची अगोदरही तुमची बैल होती, होती. बरोबर आहे, त्यावेळेसही नाव होतं, पण आता शर्यत सुरू झाली बंदीनंतर, त्यावेळेस दुश्मन पाहिला आणि त्याने तुमचं नाव चर्चेत आणलं. काय होतं, बंदीच्या आधी म्हणजे तेवढं तरी असे लपून बिनजोड वगैरे व्हायचे, त्यात एवढं काय नाव नव्हतं. म्हणजे पुण्यातले इकडं एवढं जास्त काय आमचं मोठी बिनजोड करत नसले म्हणून ओळख नव्हती, पण ह्या बैलांनी पूर्ण महाराष्ट्रात ओळख करून दिली. नाही नाही, पण त्याच्या अगोदर तुम्ही मैदानात येत होता, त्याच्या अगोदर संदीप काका हरपळेचे आणि तुमची होती ना हो, पायरा, गाडी पळायची ती गाडी. ती गाडी पळत होती ना, हो, म्हणजे ती बंदीच्या 14च्या आधी- अगोदर. म्हणजे आमच्या आजोबा वडील आजोबा ते पळवायचे त्यावेळेसचे विषय. हां, पण म्हणजे नाव डोरे आहे. फॅमिलीचं मान नाव आहे नाव आहे. पहिल्यापासून. आणि आता महादेवाचा तुम्ही ज्यावेळेस आशीर्वाद आहे आपल्याला, आपली स्वतः मंदिर उतरला पूर्ण त्यावेळेस पूर्ण तुम्ही नंतर- बंदीनंतर हो, उतरला. बंदीनंतर उतरला. बरं. आणि बंदीनंतर पहिला हाच बैल लागला की त्याने अख्ख्या महाराष्ट्रावर नाव करून दिलं. आणि बैल बॅड पॅच मध्ये होता, पण तरी बी पळायचं. म्हणजे मॅगला गोळी देत असताना आम्ही कुठं पेन किलर काय देऊन त्याच्यावर बैल पळायचा. आणि आज बैलाने करूनच दाखवलं, म्हणजे चांगलं सेमी केलं. आणि तेही आता उदाहरणार्थ पावसाळ्याचा सीझन चालू झालाय, season चालू अशा सीझनला पहिला गुलाल दिला, बरोबर आहे. तर आता परत आता तुम्ही म्हटलं की घरचा जोड पळवणार होता, तर आता घरची जोड पळवायची आहे का विचार? पळावणार पळवणार ना. 100% घरची पळावणार. हां, आणि कुठल्या खांदी कोणी पळू शकतं. कुठल्या खांदी दोन्ही खांदी दोन्ही पळतात. हां, असं नाही काय तो पळतो ह्यो पळतो, दोन्ही खांदी दोन्ही कशी पण चालते. कड आली तर तो कड काढणार, बरं. दोन्ही खाली आतनं आली आता की दुसरं अजून सांगतो की आता येणारं एक हिंद केसरीचं 61 फाट्याचं मैदान आहे, की त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच हिंद केसरी पोळ्याचं मैदान आहे. हो. आणि ह्या सुरुवातीच्या ह्याला दोन्ही बैल फॉर्ममध्ये आल्या तुमची. फॉर्म मध्ये आलेत ना, आता पैरे होते आणि बैलांना दोन्ही पैरे दोन्ही दोन्ही मैदानामध्ये बैलं माळशिरसच्या चांगल्या आड्यात पैऱ्यात दिसते. दिसते ना आता. आहे का? आणि दुश्मन तर तिकडे माळशिरसचं मैदान म्हणलं की मैदानामध्ये दुश्मन राहतोच असतोच नेहमी गुलाला, नाही, बैल पण राहतो त्या फाटीला, बैलच पोहतो. आहे ना. हो, बैल. तर तुम्हाला आपण जसं घेतलाय तसा त्या फाटीला मार खाल्ला नाही आपण. हो, म्हणजे अजून तर मला आठवत नाही की जसा बैल घेतलाय आणि त्या फाटीला आपण गेलेला पळायला आणि आपण तिथं मार खाल्लाय, मला आठवलं नाही. तिथं बैल राहतोच. एकदम त्या बरोबर, हिशोबाने आज पुढचं जे मैदान येणार आगामी, त्याला चांगल्या पायऱ्यातच आम्ही दिसणार. निश्चित दिसणार. तर आजच्या मैदानाला आता आपल्याला फायनलला जायचं आहे. फायनलसाठी दोन्ही गाड्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील, परंतु एक थोडंसं आनंदात आपण गाडी कुठली कुठली पळाली ते बोलायचं राहिलो. आता मला सांगा, छावाची गाडी कोण कोण पळाली? आता छावाची गाडी पळाली आपला रावल्या, होरकवाडीचा रावल्या, हां, जांभरे जांभरेंचा. काकांचा. हं. वायर ग्रुप वायर जांभरे आणि दुश्मन बरोबर दुश्मनला तिकडला याचं काय म्हणते त्याला गोंदावलीचं. गोंदवल्याचं वासरू आहे दुसरा म्हणून, हां हां हां, बोंगाडॉन म्हणून. बोंगाडवान. आपलं तर काल दुपारी पायरा झालता, हां. योगायोगाने पायरा घडून आला. परवा दिवशी वासरू पळायचं होतं ते आदतला, हं, हं. पण तेव्हा वासरा जेव्हा त्या पैरकार्याने दात लावला, त्यामुळे ते वासरू योगायोगाने त्यांचा फोन आला हं. आणि हा योग घडून आला. त्यांनी आज साध्य करून दाखवलं. ओके, साध्य करून दाखवलं तुम्हाला बी, बाकीच्याला बी, टीका करणारा सगळ्याला त्यांनी साध्य करून दाखवलं. आम्ही बी राहू शकतो, आम्हाला पायऱ्या वाचून आम्ही अंधार आहेत. आज त्या बैलाने सिद्ध करून दाखवलं की मी कुठं कुणालाही कमी पळालेलं नाही असता. हां, बरोबर आहे. तर आता फायनलसाठी शुभेच्छा असतील, आपल्याला फायनलला पळायला जायचं आहे आणि निश्चित फायनलला आपण चांगला वरचा नंबरचा गुलाल होईल पहिला ही. आमचं असं असतं की एकदा सेमी काढल्यानंतर फायनलला काय होईल, गुलाल भेटणं महत्वाचं आहे. क्रमांक आम्ही कधी डोक्यात धरत नाही. एकदम काय. बरोबर. हा दुसऱ्यांदा योग घडून आलाय. पहिल्यांदा बी बजरंगाने एकाच अड्ड्यात दोन्ही गाड्या राहिल्या होत्या आणि आता ह्यो दुसरा योग आहे आणि त्यात बैल बी दोन्ही वेगळे वेगळे. हां, तिथं छावन दुश्मन राहिला आणि तिकडे एक्कान बजरंग राहिले होते दोन्ही सेमी. ओके, तिथं एक्काने 1 नंबर केला होता आणि चालते. बजरंगने संपूर्ण टीमला फायनलसाठी शुभेच्छा असतील आणि आता आपण इथं थांबू. धन्यवाद. धन्यवाद.